मैम मैं बताऊँ क्या? हाँ बोलिए, बताइए. मैम मी सांगू का? हो सांगा. मॅम हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकताच ना. हो. म्हणजे अनुवंशिकता म्हणजे एका पिढीकडून काही जनुकीय लक्षणे पुढच्या पिढीकडे संक्रमित होणे याला अनुवंशिकता म्हणतात. करेक्ट. तर काही काही कॅरेक्टर्स आपल्यामध्ये येतात आपल्या पॅरेंट्स कडून, याला म्हणतात हेरिडिटरी. इव्हॉल्युशन म्हणजे काय? उत्क्रांती. करेक्ट. तर इव्हॉल्युशन कसं होतो? पटकन होतो की त्याला वेळ लागतो? करेक्ट. तर आपण पाहिलं होतं, हे तुम्ही नावे याद करून घ्या सायंटिस्टचं, तुम्हाला एक्झाम मध्ये 1 मार्काचा क्वेश्चन पडू शकतो. आता मग आपण पाहिलं डीएनए आणि आरएनए. डीएनएचा फुल फॉर्म काय आहे? मॅम मी सांगू का? सांगा. डायबोन्युक्लिक ऍसिड मॅम. डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. करेक्ट. आरएनएचा फुल फॉर्म? मॅम रायबोन्युक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड मॅम. करेक्ट करेक्ट. तर आपल्याला डीएनए आरएनए कुठे भेटतोय? डीएनए कुठे भेटतो आपल्याला? पेशींमध्ये. न्यूक्लियस. मॅम सेल्स मध्ये. मध्ये. सेल्स मध्ये कुठे? ब्लड मध्ये मॅम. ब्लड नाही. सेल्स मध्ये कुठे? रागिणी. करेक्ट. न्यूक्लियस मध्ये. जागृती. करेक्ट. न्यूक्लियस मध्ये. तर डीएनए आणि आरएनए कुठल्या 3 पदार्थांनी बनतात? फॉस्फेट. फॉस्फेट शुगर. आणि नायट्रोजन बेस. करेक्ट. नायट्रोजनस बेसिसचा 2 प्रकार कुठला? ऍडिनाइन आणि ग्वानाइन. हो ते तर आहे, पण ते कुठल्या कॅटेगरी मध्ये येतं? प्युरिन्स आणि पायरमायडिन्स. प्युरिन्स मध्ये ऍडिनाइन आणि ग्वानिन येतो आणि पायरमायडिन्स मध्ये सायटोसिन, थायमिन आणि युरासिल येतो. हो. येस मॅम. आता मला सांगा, थायमिन डीएनए मध्ये असतो की आरएनए मध्ये असतो? आरएनए. डीएनए मध्ये. हो सांगा. डीएनए मध्ये आरएनए मध्ये नाही असतो थायमिन, युरासिल असतो. डीएनए डीएनए मध्ये आरएनए. युरासिल कुठे असतो? आरएनए मध्ये, डीएनए मध्ये? क्वेश्चन रिपीट करा. युरासिल कुठे असतो? डीएनए मध्ये असतो, आरएनए मध्ये असतो? आरएनए मध्ये. करेक्ट करेक्ट. ऍडिनाइन. ऍडिनाइन कोणातून पेअर करतो डीएनए मध्ये? आवाज येत नाहीये तुमचा. थायमिन. करेक्ट. थायमिन कडे. ग्वानिन कोणाशी पेअर करतो? सायटोसिन. करेक्ट करेक्ट. आरएनए मध्ये ऍडिनाइन कोणाशी पेअर करणार? आरएनए मध्ये. आरएनए डीएनए. आरएनए मध्ये ऍडेनिन कोणाशी पेअर करणार? कोणाशी जोडतो ऍडेनिन? ऍडिनिन मध्ये. नाही, तुम्ही क्वेश्चन ऐका पहिला. आरएनए मध्ये ऍडेनिन कोणाशी जोडी लावतो? ऍडेनिनचा अपोजिट कोण असणार? जागृती, तुझा आवाज काही कळत नाही मला. तू खूप डिस्टर्बन्स येतोय. तू टाईप करू शकते तुझा आन्सर. ऍडेनिनचा समोर कोण राहणार आरएनए मध्ये? डीएनए मध्ये कोण राहणार? थायमिन आणि युरेसिन. करेक्ट. थायमिन डीएनए मध्ये राहतो
मग आरएनए मध्ये ऍडिनाइन समोर कोण राहणार? मॅम युरेसिल. करेक्ट करेक्ट. तर डीएनए हा डबल हेलिक्स आहे, अँटी पॅरलल आहे. ऍडिनिन आणि थायमिन मध्ये किती हायड्रोजन बॉन्ड असतो? 2 हायड्रोजन. मॅम तुम्ही आम्हाला हे मराठीत सांगाल का, कारण आम्ही मराठी मीडियमचे आहोत. जागृती, आपल्याला हे सगळं नावे ऍडिनिन थायमिन हे मराठीमध्ये नाही आहे. तुम्हाला हे इंग्लिश मध्येच पाठ करावं लागेल बहुतेक. ओके मॅम. तर ऍडिनिन आणि थायमिन ह्याच्यामध्ये दोघीमध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड असतो आणि सायटोसिन आणि ग्वानिन मध्ये यांच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड असतो. आरएनए किती प्रकारे असतात? मॅम 3. mRNA, tRNA आणि rRNA. करेक्ट. कुठला डीएनए आहे, कुठला आरएनए आहे? 2 नंबर. मॅम पहिला हा RNA आहे आणि दुसरा DNA आहे. मॅम फर्स्ट वाला Correct, आरएनए correct. आणि सेकंड डीएनए. करेक्ट करेक्ट. तर आपण एक प्रोसेस बघितलं होतं की सेंट्रल डॉग्मा याला आपण काय म्हणतो, हे काय असतो ह्याच्यामध्ये, प्रोटीन सिंथेसिस. सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये हे प्रोटीन सिंथेसिस करतात. हा प्रोटीन कसं बनतात? काही प्रोटीन आपण खाऊ शकतो, काही प्रोटीन आपल्या शरीराला स्वतः बनवायला लागतो. तर हा प्रोटीन कसं बनतो? तर तुम्ही एक प्रोसेस पडलं होतं, डीएनए तून आरएनए बनतो. हा प्रोसेसला आपण काय म्हणतो? करेक्ट, ट्रान्सक्रिप्शन. शाबाश. आणि त्याला कोण मदत करतो? कुठला एन्झाईम मदत करतो हा ट्रान्सक्रिप्शन मध्ये? RNA पॉलिमेर. करेक्ट. आता mRNA पासून प्रोटीन बनतो, हा प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. करेक्ट. आणि कुठला एन्झाईम मदत करतो? रायबोझोम. करेक्ट करेक्ट. आता जेव्हा हा रायबोझोम एका ठिकाणीतून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतो, आपण एक व्हिडिओला पाहिलं होतं, तो ग्रीन कलरचा रायबोझोम होता. तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला कळेल. तर तो रायबोझोम एका पोझिशनातून दुसऱ्या पोझिशन तून जातो. तो रायबोझोमचा पोझिशन चेंजिंग हा प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन म्हणतात. हा चेंज ऑफ पोझिशन ऑफ रायबोझोम्स आपण ट्रान्सलोकेशन म्हणतात त्याला. तर इथपर्यंत आपण पाहिलं होतं. मग आपण पाहिलं होतं इव्हॉल्युशनचा एव्हिडन्सेस. किती प्रकारचे एव्हिडन्स पाहिले होते आपण? 6 प्रकारचे. करेक्ट, 6 प्रकारचे. पहिलं होतं मॉर्फोलॉजिकल. मॉर्फोलॉजिकल मध्ये काय असतो? चेहऱ्याचा आकार सारखा असतो. करेक्ट. अपिअरन्स, बॉडीचा पार्ट कसा आहे, बाहेरतून कसं दिसतोय, सिमिलॅरिटीज किती आहे, तो मॉर्फोलॉजिकल आहे. अनाटॉमिकल हातांचा आकार सारखा असतो. करेक्ट. आतला स्ट्रक्चर कसं आहे, आपला आतलं स्ट्रक्चर कसं केलेलं आहे त्यांनी, ते कम्पेअर करून बघतात. वेस्टिजल ऑर्गन्स म्हणजे जे ऑर्गन्स आता उपयोगीचं नाही आहे, एका वेळेला ते उपयोगी होते. पॅलेंटॉलॉजिकल म्हणजे रिमेन्स, डेड रिमेन्स, स्केलेटल फॉसिल्स ऑफ डेड एनिमल्स. याला आपण कशाने ओळखतो? या किती वर्षपूर्वी आहे हा स्केलेटन, हा हत्ती किती वर्षपूर्वीचा आहे, आपण कार्बन डेटिंग हा प्रोसेसनी आपण काढू शकतो. मग कनेक्टिंग लिंक्स म्हणजे
मध्येचा ऑर्गॅनिझम, दोन ऑर्गॅनिझमचा मध्येचा ऑर्गॅनिझम काय होतो. म्हणजे आपण आता बघ, फॉर एक्झाम्पल डकबिल प्लॅटिपस, तो डक सारखा दिसतो, तो अंडी पण घालतो, पण जेव्हा त्याचे बाळ होतात ते लोक दूध पितात. तर दूध तर मॅमल्स हा यांचा कॅरेक्टरिस्टिक आहे. तर त्याला आपण म्हणतो कलेक्टिंग लिंक्स. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स, की आपल्याला एम्ब्रिओलॉजिकली सगळ्यांचे एम्ब्रिओ एकच वाटतात. टेल आहे, गिल्स आहे, ते फिश राहू दे, बर्ड राहू दे, ह्युमन राहू दे, सगळ्यांचा एम्ब्रिओ एकासारखा वाटतो. त्यांनी असं म्हणलेलं आहे की सगळे प्राणी एक प्राणीतून इव्हॉल्व्ह झाले, असं त्यांचं म्हणणं होतं. आता आपण ह्या क्लासमध्ये बघणार डार्विन थिअरी. डार्विन हा कोण होतं आणि त्यांनी काय थिअरी दिला आहे इव्हॉल्युशन मध्ये. तर मी मराठीत पण लिहिलं आहे इकडे, ते तुम्हाला दिसत असणार स्क्रीन मध्ये. तर तुम्ही ते वाचू शकतात, मराठी अनुवाद. तर चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा एक बायोलॉजिस्ट होता. तो त्यांनी एकदा त्याच्या मनात काय आलं की आपण एका आयलंड मध्ये फिरायला जाऊ, आपण तिकडे जाऊन तिकडेचे पक्षी जानवरे असं बघू. तर त्यांनी हे सगळं खूप 5 वर्ष तिकडे राहिला तो एका आयलंड मध्ये, एका ठिकाणीतून दुसऱ्या ठिकाणी गेला. आणि त्याला काय दिसलं की दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचे अॅनिमल आहे, ते एकासारखं सिमिलॅरिटीज आहे त्यांच्यामध्ये, पण त्यांच्यामध्ये काही मॉडिफिकेशन झालं आहे, त्यांचे काही फीचर्स मॉडिफाय झाले आहे. तर त्यांनी बघितलं बारीकीतून की का त्याचे फीचर्स मॉडिफाय झाले आहेत. तर त्यांना माहित पडलं की आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं आहे, कसं त्यांचं सिलेक्शन झालं आहे. तर हे सगळं टर्म्स होतं. त्यातून त्याला माहित पडलं की हे मॉडिफिकेशन का होत आहे ऍनिमल्स मध्ये. म्हणजे एक ऍनिमल्स थोडं वेगळं असतो. जसं की इंडियामध्येचा हाती आणि आफ्रिकामध्येचा हाती तो सिमिलर वाटतोय, पण त्याच्यामध्ये ते इंडियामध्येचा हाती आफ्रिकामध्येच्या हातीला कम्पेअर केलं तर आपल्या हाती छोटा असतो, त्यातल्या हाती मोठा असतो. त्यांचे कान आहे ते खूप मोठे असतात, आपल्या हातीचे कान ते बारीक असतात. तर आपल्याला का हे डिफरन्स आहे? बिकॉज ऑफ द एन्व्हायरमेंट दे आर लिव्हिंग, बिकॉज ऑफ द नीड्स द एन्व्हायरमेंट हॅव. म्हणजे त्यांच्या एन्व्हायरमेंट मध्ये काय त्यांचं नीड असणार, त्या बाबतीत त्यांचे चेंजेस झाले आहेत. तर ह्याच्यामध्ये डार्विननी काय बघितलं की एका ऑर्गॅनिझम प्रॉलिफिलिक रिप्रोडक्शन, पहिला स्टाईल बघा, अधिकतर पुनरुत्पादन. तर प्रॉलिफिलिक रिप्रोडक्शन मध्ये ते पूर्ण ऑर्गॅनिझम्स आहेत ते खूप क्वांटिटीने रिप्रोड्यूस करतात. तर जेव्हा ते खूप क्वांटिटीने रिप्रोड्यूस करतात तेव्हा एक स्ट्रगल तयार होतो, म्हणजे एक मारामारी तयार होतो नेचरमध्ये की कोण ते खाणार, कोण रिप्रोड्यूस करणार. हे कॉम्पिटिशन असतो नेचरमध्ये, जेव्हा खूप अमाऊंट ऑफ खूप नंबर ऑफ ऑर्गॅनिझम असतात. तर एक मारामारी रेडी होतो. त्या मारामारीत कोण जिंकणार त्याला नेचर सिलेक्ट करतो, म्हणजे जो जिंकणार तो फिट असणार, त्याला आपण म्हणतो सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट, नंतर योग्यता माचे जगणे. तर ते सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट पासून नॅचरल सिलेक्शन होतो, निसर्ग निवडतो की हे खूप ताकदवर आहे, याला निवडा. आणि तो निवडून त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स दुसऱ्या
नेक्स्ट जनरेशन मध्ये जातो. हे थिअरी डार्विननी दिले आहे. तर आपण आता एक्झाम्पल तून बघणार की काही कसं कसं तो हे थिअरी दिला त्यांनी. तर तो एका आयलंड tortoises. The larger islands have तर तो आयलंड मध्ये गेला. तर त्यांना एका साइड मध्ये एक टोटाईज भेटलं. तिकडे गवत खूप होते आणि दुसऱ्या बाजूने दुसरा टोटाईज भेटलं. तिकडे गवत नव्हते आणि तिकडे मोठे झाड होते कॅक्टसचे. तर त्याला काय दिसलं की ज्या ठिकाणी गवत होतं त्या ठिकाणी तो टोटाईजचे शेल गोल होते आणि त्याचे पाय छोटे होते. आणि ज्या ठिकाणी तो गवत नव्हतं, मोठे कॅक्टस होते, त्या ठिकाणी ते टोटाईजचे लेग्स आहे, पुढचे लेग्स आहे ते लांब होते आणि त्यांच्या शेल ते उपरचे खोल आहे त्यांच्यामध्ये पण एक आर्च होतं. तर हे कसं मॉडिफिकेशन झालं त्यांच्यामध्ये. तर त्याला कळालं की ते जे रिसोर्स आहे आणि जे अवेलेबल एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामुळे हे सगळं मॉडिफिकेशन होऊ शकतात एका ऑर्गॅनिझम मध्ये. तर आपण जेव्हा खेती करतो, आता फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण खेती करतो produces 100 seeds. Most will grow. जेव्हा आपण खेती करतो त्याच्यामध्ये 100 बीज येतो. कोणी छोटे असणार, कोणी मोठे असणार, कोणी बिमार असणार. तर आपण त्याच्यामध्ये जे बेस्ट आहे तो बीज निवडणार. आपण जे बेस्ट असणार तो बीज निवडणार आणि त्याला परत ग्रो करणार आणि त्याच्यापासून पण बेस्ट निवडणार. ते असा बेस्ट निवडून आपल्याला एक क्रिएचर मिळतो जे बेस्ट असतो, म्हणजे ते सर्वोच्चम असतो. आता आजच्या वेळात आपल्याकडे खूप प्रकारचे गोबी, ब्रॉकली, कॉलीफ्लावर असं प्रकारचे व्हेजिटेबल्स आहेत. ते सगळे व्हेजिटेबल्स एका वीड पासून आले आहे. तर कसं हे सगळे व्हेजिटेबल्स डिफरंट काइंड ऑफ व्हेजिटेबल एका वीडनी निवडलेलं आहे. ते डिफरंट ठिकाणीचे जे फार्मर होते त्यांनी हे सिलेक्शन केलं आहे. म्हणजे त्यांनी सीड्स ग्रो करून जे बेस्ट सीड्स होतं त्याला निवडलं. तर ह्याला आपण म्हणतो नॅचरल सिलेक्शन. म्हणजे एका ग्रुपमध्ये जे बेस्ट आहे त्याला आपण निवडणार, त्याला आपण सिलेक्ट करणार. आपण त्याला म्हणतो नॅचरल सिलेक्शन. हे कळलं तुम्हाला डार्विनचं नॅचरल सिलेक्शन? येस मॅम. येस मॅम. तर मला सांगा तुम्हाला काय कळलं आता डार्विनच्या नॅचरल सिलेक्शन मध्ये? कसं सिलेक्ट करतो आपण एका ॲनिमलला, म्हणजे एका ऑर्गॅनिझमला कसं निवडतोय नेचर? सांगा. दिसण्यामध्ये पण खूप चांगला असतो. करेक्ट. जेव्हा एक ऑर्गॅनिझम जेव्हा खूप अमाऊंटनी रिप्रोड्यूस करतो, म्हणजे त्याच्या रिप्रोडक्शन खूप असतो, म्हणजे त्याचे ऑफस्प्रिंग आहे, त्याचे जे बाळ आहे ते खूप नंबर मध्ये असतो. मग त्याच्या पॉप्युलेशन जास्ती असणार, म्हणजे त्याची जनगणना जास्ती असणार. ते जनगणना जास्ती असणार की ते रिसोर्स मध्ये काय असणार? फूड असणार, वॉटर असणार, कोण रिप्रोड्यूस करणार, त्याच्या मारामारी सुरू होतो. ह्याच्या मारामारीमध्ये जे बेस्ट आहे तोच जगतो. आपण त्याला म्हणतो सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे जो बेस्ट असणार तोच जगणार आणि तो नेचर त्यालाच सिलेक्ट करणार पुढच्या जनरेशनला तयार करण्यासाठी, रिप्रोड्यूस करण्यासाठी.
हे आहे डार्विनचं नॅचरल सिलेक्शन. हे प्रोसेस मध्ये बेस आहे डार्विनचं नॅचरल सिलेक्शन. आपण आता पाहिलं ते एक्झाम्पल ऑफ द प्लांटचं एक्झाम्पल पाहिलं आपण ते कॅबेजचं. पहिलं तर कॅबेज छोटस होतं, त्यांनी एका फार्मरनी त्याचे बीज ग्रो केले. त्याच्यामध्ये जे बेस्ट कॅबेज होतो तो त्यांनी सिलेक्ट केला आणि त्याचे बीज तो परत ग्रो केले. असं करून करून त्याला एक बेस्ट स्पीशीज भेटलं कॅबेजचं. तर त्यांचं म्हणणं हे आहे, आज जे काही प्राणी आहे पृथ्वीत जगतात त्यांच्या निवडणूक असंच झाला आहे. मीन्स त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत, चिता खूप फास्ट भागतो, खूप फास्ट धावतोय तू चिता. पण त्या दुसऱ्या बाजूला लायन आहे, तो चितापेक्षा फास्ट नाही धावू शकतो. वेल आहे ते खूप मोठं आहे, मच्छी मासात खूप मोठं मच्छी आहे वेल. आणि शार्क तो खूप डेंजरस आहे, म्हणजे तो काही पण खाऊ शकतो, त्याचे दात खूप स्ट्रॉंग आहे. हे सगळं कॅरेक्टरिस्टिक कसं आलंय एका ऑर्गॅनिझम मध्ये, हे डार्विन म्हणतो हे सगळं नॅचरल सिलेक्शन मध्ये निर्भर असतो. म्हणजे जेव्हा खूप पॉप्युलेशन मध्ये प्राणी असतात आणि त्या पॉप्युलेशन मध्ये प्राणीत मारामारी करतात एका गोष्टीपासून, फूड पासून, वॉटर पासून, आणि जो जिंकतो त्याला नेचर सिलेक्ट करतो. म्हणजे जो वाचतो आणि तो हेल्दी राहतो, नेचर त्याला सिलेक्ट करतो. म्हणजे तो फिट आहे जगण्यासाठी. आणि त्याचे जीन्स जे आहे ते दुसऱ्या पिढीला भेटतो. त्याच्या म्हणणं हे आहे. असं ते लोक बॅक कॅल्क्युलेशन करतात इव्हॉल्युशन मध्ये. समजलं की नाही? तुम्ही सगळं ब्लँक आहे असं समजतंय. तुम्हाला वरतून जातोय का? तुम्हाला काही वरतून जातोय तर मला सांगा, मी परत सांगेल. नाही मॅम, समजतंय. तर डार्विनचा हे थिअरी मध्ये काही ड्रॉबॅक्स पण आहेत. तर नॅचरल सिलेक्शन हे ओनली फॅक्टर नाही आहे इव्हॉल्युशनचं. डार्विन काय सांगितलं, ज्या वेळेला डार्विन हे इव्हॉल्युशनचा शोध करत होता त्यावेळेला DNA RNA याचं प्रश्नच नव्हतं, त्यांना कोणाला माहीतच नव्हतं हे सगळं असतं. तर त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं की हे नॅचरल सिलेक्शन, आता ते लोक सांगतात की नॅचरल सिलेक्शन की हे ओनली फॅक्टर नाही आहे इव्हॉल्युशन मध्ये. आणि डार्विननी एक्सप्लेन नाही केलंय की युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन काय असतो. म्हणजे आपल्याकडे आपण बघितलो ना वेस्टिजियल ऑर्गन मध्ये की आपला कान, इयर मसल्स, ते आपल्याला युजलेस आहे. तो डार्विननी हे कसं मॉडिफाय होतो, हे युजलेस आहे पण तरी पण कसं राहायला आपल्यामध्ये, हे सांगितलं नाही. डार्विननी हे एक्सप्लेन नाही केलं. आणि स्लो आणि अब्रप्ट चेंजेस तो एक्सप्लेन नाही करू शकलं की हे सगळं स्लो चेंजेस का असतो आणि अब्रप्ट चेंजेस का असतो. म्हणजे हे सगळं किती प्रोसेसला किती टाइम लागतो, कसं हे प्रोसेस कॅरी आउट करतो, हे सगळं तो एक्सप्लेन नाही करू शकला. पण तरी पण डार्विनचा जे काही ऑब्झर्वेशन होतं ते आपण एका माइलस्टोन मानतोय. म्हणजे एक बिल्डिंग ब्लॉक आहे, म्हणजे एक फाउंडेशन मानतो इव्हॉल्युशन टॉपिक मध्ये. हे समजलं डार्विनचं नॅचरल सिलेक्शन कसं होतं आणि त्याचे ड्रॉबॅक्स काय होते, त्याचे थिअरीचे.
तर असाच एक आणखीन एक थिअरी आहे आपल्याकडे, produces a तो आहे लमार्किझम. तर लेमार्किझम म्हणजे काय, ते जीन बॅप्टाइज लेमार्क हे पण एक नॅचरलिस्ट होतं. त्याच्या नावावर त्याच्या थिअरीचं नाव ठेवलं आहे लेमार्किझम. तर त्याच्या थिअरी काय होतं, थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. अर्जित गुणाच्या वारसवा सिद्धांत. अर्जित गुणाच्या वारसवा सिद्धांत काय आहे. तर त्यांनी काय म्हटलं लेमार्कनी, की एक ऑर्गॅनिझम त्याचे जे नीड आहे तो त्या नीड वरून, तुमच्या स्लाइड चेंज नाही होत का? चेंज झालं तुमचं स्लाइड? सगळ्यांना दिसतोय लेमार्किझम? हॅलो, यस मॅम दिसतोय. तर मला सांगा जरा जरा इकडे काही तरी होतोय नेटचं, तर स्लाइड लोड नाही होऊ शकतोय टाइमवर. तर मला सांगा तुम्ही जे टॉपिक सांगते आणि ते टॉपिक नाही आहे स्क्रीनवर, तर मला ते कळू द्या तुम्ही. ओके मॅम, चालेल. थँक्यू. तर ते लोकांनी काय सांगितलं, लेमार्कनी काय सांगितलं होतं, की एक जे ॲनिमल जे ते ऑर्गन यूज करतो तो ऑर्गनच डेव्हलप होतो आणि तो ऑर्गनच इव्हॉल्व्ह होतो आणि ते ऑर्गन एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो. म्हणजे तो म्हणत होता की एका जिराफ आहे, जिराफचा मान जो होता तो पूर्वी छोटा होता, तर त्याला वरचं पाणी खायला तो आपला मान स्ट्रेच करायचा, म्हणून त्याचा मान लांब झालाय. तसंच तो म्हणत होता की ते ऑस्ट्रिच आपला पंख यूज नाही करत, म्हणून त्याचे पंख ते छोटे राहिले आणि तो युजलेस झाले. तर त्याचं म्हणणं हे होतं की एका ऑर्गॅनिझमनी जी कॅरेक्टर अक्वायर्ड केलं तो कॅरेक्टर दुसऱ्या पिढींना जातो. म्हणजे तुम्ही सांगा की असं कोणाची आई बाबाला खूप मसल असतात, ते लोक खूप स्ट्रॉंग असतात, ते रोज जिम जाऊन त्यांनी मसल तयार केलं. त्यांचं म्हणणं हे होतं की त्याचा बाळ सुद्धा त्याला पण मसल असणार, त्याचे मसल पण स्ट्रॉंग असणार. पण हे फॅक्ट जे आहे ते अमान्य झालंय, ते डिसअप्रूव्ह केले त्यांनी की असं नसतं. त्या पूर्वीच्या काळी ते जे लोहार होते त्यांचे मसल स्ट्रॉंग होते, त्यांचे हातचे शोल्डरचे मसल खूप स्ट्रॉंग होते, ते ठोकून. तो त्याचं म्हणणं हे होतं, लोहारचा मूल जे असणार, जे लोहारचे ऑफस्प्रिंग असणार, मुलगा असणार, त्याच्या मसल्स पण शोल्डरचे मसल स्ट्रॉंग असणार. पण हे फॅक्ट दिसलेलं नाही. तर जे हे थिअरी होते त्याचं हे थिअरी फॅक्ट नसल्यामुळे अमान्य केलं गेलं त्यावेळेला. तर हे व्हिडिओ मध्ये आपल्याला समजणार की तो काय सांगत होतो, म्हणजे तो कुठला एक्झाम्पल सांगत होतं ऑब्झर्व करून. हे जिराफ आहे, जिराफचा मान छोटा आहे, तो वरच्या लिफ्टला पोहोचू नाही शकत, तर तो स्ट्रेच करत असतो, खायला ट्राय करतो आणि त्याचं बोलणं होतं की म्हणून त्याचं मान हे लांब झालं. दुसऱ्या ठिकाणी आपला ऑस्ट्रिच तो पंख यूज नाही करतोय, म्हणून त्याचं पंख हे छोटं झालं आणि युजलेस झालं, म्हणून तो उडू नाही शकत ऑस्ट्रिच. असं त्यांनी दुसरं एक्झाम्पल दिलं डकला खायला भेटत नव्हतं लँड मध्ये, म्हणून तो पाणीत उडी मारला आणि जेव्हा तो पाणीत उडी मारला तो पोहण्यासाठी त्याचे फीट चेंज झाले, त्याला वेब्ड फीट म्हणतात. तर त्याचं म्हणणं हो
तुम्ही डोडो पक्षाबद्दल पण विचारलं होतं ना हो मॅम, सांगू का मी त्याच्याबद्दल? हो सांगा की आता मी हे टॉपिक फिनिश करते मग तू सांग. ओके मॅम. तर लमार्किझम मध्ये हे पाहिलं होतं आपण की हे सगळं ते बोलत होतं, हे सगळं तो ऑब्झर्व करून एक थिअरी तयार केलं त्यांनी की म्हणजे पॅरेंट मध्ये चेंज झालं की ते ऑफरिंग मध्ये येणार. पण त्याच्याला काही हे नव्हतं, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काही सांगितलं नाही की इव्हेंच्युअली तो चेंज होणार, त्याला खूप वेळ लागणार, हे सगळं काही नाही सांगितलं. तो तर सांगितलं की आता पॅरेंट्सला बॉडी झालाय, जिम करून पॅरेंट्सला बॉडी झालाय म्हणजे त्याच्या ऑफस्प्रिंगला पण बॉडी झाला, त्याच्या मुलगाला पण बॉडीज येणार, हे फॅक्ट नाही आहे. म्हणून त्याचं थिअरी अमान्य केलं. तर लमार्किझम इव्हॉल्युशन मध्ये मी फॉलो नाही करत. डार्विनला आपण फाउंडेशन, डार्विनच्या ते थिअरी होतं नॅचरल सिलेक्शनचा, आपण ते फाउंडेशन मानतो. लमार्किझम आपण फक्त वाचतो की हे थिअरी का रद्द केला गेला, पण आपण हे इव्हॉल्युशन मध्ये कुठे यूज नाही करत. हो विजय सांग, काय सांगत होतं तू डोडो बर्ड साठी? येस मॅम, त्याचा इतिहास सांगू का? हो सांग. मॅम, डोडो पक्षी हे मॉरिशस बेटावर फक्त आढळायचे. ते 1500च्या सुमारात पोर्तुगीज खलाशांनी त्याला पहिल्यांदा पाहिलं. त्याचं वजन सुमारे 10 ते 17 किलो असं होतं. त्याची उंची 1 मीटर होती आणि तो जमिनीवर राहणारा पक्षी होता. तो फळ खायचा, जमिनीवर राहायचा, पण तो उडू शकत नव्हता, कारण त्याला कोणताही शत्रू नसल्याने त्याला कधी उडण्याची गरजच पडली नाही. म्हणून कालांतराने त्याचे पंख हे हळूहळू लहान लहान होत गेले. मग त्या उडण्यासाठी काय पाहिजे असतं? हलका सांगाडा, मोठे पंख आणि मोठी छातीचे वायू हे पाहिजे असतं. पण डोडो पक्षी कालांतराने त्याचे पंख हळूहळू लहान होत गेले, म्हणून त्याला उडता आलं नाही आणि त्याचे पूर्वज हे निकोबार कबूतर हे होते. करेक्ट. तर जसं विजयने सांगितलं की डोडो पक्षी मध्ये हे सगळे चेंजेस झाले इव्हेंच्युअली, आणि तो उडू नाही शकला आणि त्याच्या प्रेडेटर्स नव्हते. पण जेव्हा ब्रिटिश आले ते लोकांनी आपल्या सोबत त्यांचे डोमेस्टिक अॅनिमल्स म्हणजे कॅट, मांजर, कुत्रा आणलं आणि तो त्यांचे शिकार करून खाऊन तो डोडो पक्षी गेला, एक्सटिंक्ट झाला. तर काही सिच्युएशन मध्ये आता तुम्ही सांगणार की आता डोडो पक्षीला खाणारा हे आला, तर डोडो पक्षी का इव्हॉल्व नाही झालं? तर इव्हॉल्युशन हा प्रकार आहे, त्याला खूप समय लागतो पहिल्यांदा. म्हणजे त्यांचे जे चेंजेस आहे ते वरचे चेंजेस नाही आहे, ते एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनला जाण्यासाठी त्याचे चेंजेस डीएनए मध्ये व्हायला पाहिजे. आणि जेव्हा ते चेंजेस डीएनए मध्ये होतो त्याला खूप वेळ लागतो. तर डोडो पक्षीला इतका टाइम भेटला नाही की तो इव्हॉल्व होऊ शकतो आणि ते आपल्या प्रेडेटरचा जे त्याला खाणारा मांजर, कुत्रा याच्या बचण्यासाठी तो इव्हॉल्व होऊन आपल्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स बिल्ड करायला त्याच्याकडे वेळ नाही होतो. त्याचे जे शिकार झालाय ते खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणाने झाला आणि तो एक्सटिंक्ट झाला अंतमध्ये. तर असं होऊ शकतो नेचर मध्ये. तर नेचरनी त्याला सिलेक्ट नाही केलं, नेचरनी त्याला सपोर्ट नाही केला, आपण असं प्रकारे म्हणू शकतो की डोडो पक्षी तो आपल्याला फिट नाही होत, एका एन्व्हायरमेंट मध्ये जगण्यासाठी तो फिट नाही होत, म्हणून तो नेचरनी त्याला सिलेक्ट नाही केला. आपण इकडे डार्विनचा थिअरी पण अप्लाय करू शकतो. तर नेचरनी सिलेक्ट नाही केलं, तो फिट नाही होत नेचर मध्ये राहण्यासाठी, तो इतका कॉम्पिटिटिव्ह नव्हतं, म्हणून तो एक्सटिंक्ट झाला, आपण हे पण म्हणू शकतो. पण आताच्या काळात खूप पक्षी आणि खूप प्राणी, प्लांट्स, ट्रीज एक्सटिंक्ट होत आले आहे. का? म्हणजे ते का इव्हॉल्व नाही करू शकतात तो फास्ट? म्हणजे आजचं जे क्लायमेट आहे, आजचे जे ह्युमन्सचे जे माणसे काम करत आहे म्हणजे पर्यावरणला,
जे ते त्रास देत आहे पर्यावरणाला ते खूप फास्ट आहे आणि तितकं फास्ट हे ऑर्गॅनिझम्स डेव्हलप नाही होऊ शकत, इव्हॉल्व नाही होऊ शकत आणि इतका फास्ट झाला तर ते लोकांना एका टाइमावर ते एक्सटिंक्ट होणारच. तर तुम्हाला माहित असणार की तुमच्या ठिकाणी माहित नाही पण जिथे मी राहते आता तिकडे ते छोटे चिमणी होते. मी जेव्हा बाळ होती जेव्हा मी बघत होती ते छोटे चिमणी सगळ्या ठिकाणीच होते. पण आता ते छोटे चिमणी कुठे दिसतच नाही. म्हणजे मी कुठे जिथे राहते तिकडे मला एक पण चिमणी नाही दिसत. तिकडे केवळ कबूतरच दिसते मला. तर ते कुठे गेले? ते एका टाइमावर ते इतके होते, एका झाडावर 20 पक्षी तर राहत होते. आता एक झाडावर एक पण नाही दिसत. तर हे सगळं ते ऑर्गॅनिझम पर्टिक्युलर स्पीशीज आहे जे चिमणीच्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम आहे, लिव्हिंग थिंग आहे, तो इव्हॉल्व नाही होऊ शकत. जितकं ठिकाणी आपण इतकं कन्स्ट्रक्शन केले आहे, झाडे तोडले आहे, तितकं फास्ट ते लोक कोप नाही करू शकत, ते लोक इव्हॉल्व नाही करू शकत. म्हणून त्याला तो एक्सटिंक्ट जातात. नेचर त्यांना सिलेक्ट नाही करू शकत. म्हणजे असं पण आपण त्या थिअरीने पाहिलं तर आपण असं पण बोलू शकतो की ते फिट नव्हते सर्व्हाइव्ह करायला, म्हणून तो एक्सटिंक्ट झाले. हे समजलं आपल्याला. डार्विन आणि लेमार्किझम समजलं. डार्विनचं काय थिअरी होतं हे समजलं. लेमार्कचं काय थिअरी होतं ते समजलं आपल्याला. कोणाला काही डाऊट आहे हे दोन थिअरी मध्ये? याच्यातून एक प्रश्न तर पडेल तुमच्या एक्झाम मध्ये. लेमार्किझम आणि डार्विनचं थिअरी पासून एक प्रश्न तर पडेल. कुठला तर घडात म्हणजे एक प्रश्न 1 मार्काचा म्हणजे 3 मार्काचा 5 मार्काचा काही पण पडू शकतो. समजलं तुम्हाला? विजय, रागिनी, सना कोणी नाही? येस मॅम, समजलंय. समजलं मॅम. समजलं? हो मॅम. आता स्पेशिएशन म्हणून एक छोटासा टॉपिक आहे. स्पेशिएशन म्हणजे एक स्पीशीज कसा इव्हॉल्व्ह होतो, जसं मी सांगितलं होतं आता की त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात. स्पीशीज म्हणजे आपण ह्युमन्स आहोत, पण आपल्या आजूबाजूला पक्षी असतो, झाडे असतो, कुत्रा असतो, मांजर असतो, त्याला आपण डिफरंट स्पीशीज म्हणतात. तर आपल्यापासून ते डिफरंट का आहे? म्हणजे त्यांचे सिलेक्शन झाले असणार, काही मॉडिफिकेशन झाले असणार त्याच्या डीएनए मध्ये, आणि म्हणून तो मांजर आहे आत्ताचा, म्हणून तो आत्ताचा कुत्रा आहे, म्हणून आपण आत्ताचे ह्युमन्स आहे. तर ह्युमन इव्हॉल्युशन आपण डेप्थ मध्ये पाहणार की कुठला ह्युमन स्टेजेस, कसला स्टेजेस मध्ये ह्युमन इव्हॉल्व झाला. तर स्पेशिएशन तुमचं ते छोटस टॉपिक आहे, ते तुम्ही बघू. त्याच्या मेन थिंग काय आहे स्पेशिएशन, ते एन्व्हायरमेंट आणि डीएनए चेंजेस हे मॉडिफिकेशन झाल्यामुळे एक नया स्पीशीज तयार होतो. एन्व्हायरमेंट आणि डीएनएच्या चेंजेस मुळे हे मॉडिफिकेशन मुळे एक नया स्पीशीज तयार होतो, त्याला आपण म्हणतो स्पेशिएशन. आता ह्युमन इव्हॉल्युशन. आता ह्युमन इव्हॉल्युशन आपण इकडून बघणार की 7 करोड इयर अगो. आता 7 करोड इयर अगो आपल्याला कसं माहित पडलं? 7 करोड इयर अगो आपण होते, आपण त्याच्यातून इव्हॉल्व झालंय. सिंपल. आपल्याला कसं माहित पडलं असणार? कोणी सांगा मला. आपण पडलो आहे एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन मध्ये. एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन मध्ये आपण एक
प्रकार वाचलो आहे, शिकलो आहे. मला सांगा आपल्याला कसं कळलं हे सगळं की ह्युमन्स असं होतात पहिले, तसं होतं, कसं कळलं असणार? पहिल्यांचं ह्युमन्स तर जग आहे नाही कम्पेअर करण्यासाठी, तर आपल्याला कसं कळलं? हाडांची साखळी आणि जीवाश्म. करेक्ट. फॉसिल्स, पॅलेंथॉलॉजी, फॉसिल्स मुळे. तर त्यांचं म्हणणं आहे 7 करोड इयर अगो माकडासारखा एक प्राणी होतं, त्याला ल्युमर म्हणायचं. तो ह्युमन्सचा पूर्वज होता. मग थोडा पुढे आलं की एप्स, आफ्रिका मधले वानर आहे, त्यांच्यामध्ये थोडे और मॉडिफिकेशन झाले. थोडा पुढे येणार की 1 करोड इयर अगो रॅम्पिटेक्स हे उत्तर भारत आणि पूर्व आफ्रिकामध्ये पाहिलं गेला. थोडं पुढे आलं की ऍस्ट्रोलोपिटस 40 लाख इयर अगो दक्षिण आफ्रिकामध्ये पाहिलं गेलं. तर हे चेंज तुम्ही ते म्हणतात हे इतका साल पूर्वी हे चेंजेस झालं, इतकं साल पूर्वी असं म्हणतात. तो आपण ते सगळ्या स्टेजेसला एक एक नाव दिलं आहे. आणि एप्स हे नाव आहे त्या कालाचा ह्युमन्स. तर तुम्हाला हे नाव पाठ करावं लागेल. आणि हे नाव जे ह्युमन ज्यांचं हे नाव होतं त्यांच्यामध्ये काही चेंजेस होतं. म्हणजे लुमर हा पूर्ण माकडासारखं दिसायचं. एप्स हा थोडासा इव्हॉल्व्ह झाला होता. म्हणजे त्यांनी आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला पाहायला सुरुवात केलं होतं. आता रॅम्पिथिकस मध्ये ह्याच्यामध्ये थोडा मीन्स मोर चेंजेस आलं की तो थोडा ह्युमन सारखं बनलं होतं. त्यांचे फिंगर्स हे सगळे थोडे इव्हॉल्व्ह झाले. तो गोष्टी पकडायला सुरू केलं त्यांनी आपल्या हातातून. ऑस्ट्रेलोपिटस, तर ह्याच्यामध्ये आणखी पुढे मोर चेंजेस आले. हे आता दक्षिण आफ्रिकामध्ये जे आताचे चिंपॅन्झीज आणि ऑरंगुतान हे सगळे माकडाचे प्रजाती आहे ते आपण म्हणतात ते ह्याच्यापासूनच इव्हॉल्व्ह झाले आहे असं म्हणणं आहे त्यांचं. आता कुशल मानव होमो हॅबिलस दिस इज होमोजीन्स. तो कुशल मानस का म्हणलाय? म्हणजे हे जे स्टेज होतं माणसाचा इव्हॉल्युशन मध्ये, तो विचार करण्याला सुरुवात केलं त्यांनी. विचार म्हणजे तो म्हणजे तो दगडाचा यूज कसा करायचं, कुठून शिकार करायचं, हे सगळं शिकायला सुरुवात केली. होमो इरेक्टस म्हणजे सरळ माणस हे चायना आणि इंडोनेशियामध्ये पाहिलं गेलं. आता होमो इरेक्टस म्हणजे सरळ माणूस, तुम्हाला नाव करून कळतो आहे. हे माणूस थोडा सीधा सरळ उभा राहायला सुरू केलं त्यांनी. 2 पायाचा उपयोग कसा करायचं, त्यांच्या मध्ये जे पेल्विक रिजन मध्ये आहे त्यांच्यामध्ये चेंजेस झाला त्याचे स्केलेटन मध्ये, हे आपल्याला पाहिलं बघतो. मग आहे आपल्याकडे नियंदितल मॅन. हे जो मनुष्य होतं त्याला आपण फर्स्ट वाईज मॅन सांगतो. म्हणजे त्या माणसांनी
फायर कसं आहे, कसं उपयोग करायचं फायरचं, कसं आपलं जे जेवण आहे ते पकवून खायचं, हे त्यांनी त्या काळाच्या मानवांनी सुरुवात केलं. त्या काळाच्या माणसाला आपण म्हणतो नियंत्रित. कोमार्गन हे आहे मॉडर्न अॅनाटॉमी. म्हणजे त्यांचा जे ब्रेनचं कॅपॅसिटी आहे, म्हणजे तो सुरुवात झाला त्याचे ब्रेन ग्रो व्हायला, म्हणजे कल्चर सुरुवात झाले, सिव्हिलायझेशन सुरुवात झालेलं असणार. ते तुम्ही म्हणतात ते स्टोन एज मॅनचे पेंटिंग्स आहे, कार्विंग आहे काही गुफामध्ये. तो ह्या काळाचा माणसाने सुरुवात केलं. कसं तो फ्रूट पासून पेंट बनवायचा आणि कसं तो भिंतीवर ड्रॉइंग काढायचं, तो त्याच्या ब्रेन मध्ये डेव्हलपमेंट झालाय. हा पर्यंत होमो इरेक्टस आणि निअँडरथल मध्ये त्याचे शरीर मध्ये चेंजेस झाले, खूप मेजर चेंजेस. म्हणजे तो वाकलेला माणूस आता सरळ उभा राहिला, त्याची शेपटी गेली आणि तो 2 पायांतून चालायला सुरुवात केलं. आता कोमार्गन पासून त्याचे ब्रेन आहे त्याच्यामध्ये खूप इव्हॉल्युशन झाले, त्याच्यामध्ये खूप चेंजेस झाले. त्याच्यामध्ये तो एक्सपेरिमेंट करायला, म्हणजे कसं तो असं तर पेंट करायला कसं त्याला कळणार ना, त्याचे हे रंग आहे, हे भिंतीवर काढायचं, ड्रॉइंग काढायचं, म्हणजे तो काही ऑब्झर्व केला असेल त्यांनी. त्याच्यामध्ये त्या काळात तर ड्रॉइंग क्लासेस नसणार, पण तो ऑब्झर्व करून आपल्या आसपासच्या सराउंडिंगला तो भिंतीवर काढायला सुरुवात केला असं. आणि मॉडर्न ह्युमन्स म्हणजे आजचं माणूस, आपण, तुम्ही, मी, हे सगळं मॉडर्न ह्युमन्स मध्ये येतो. तर आपण 400 इयर्स आहे आपल्याला आता, त्यांनी असं बोलले आहे, इव्हॉल्व झाले आपण 400 इयर्स अगो. तर तुम्हाला हे इव्हॉल्युशन कळलं. हा चार्ट मध्ये ना तुम्हाला फक्त नावे याद करायचंय, नाव आणि कितकं इयर्स अगो आणि ते कुठे पाहिले गेले होते, जस्ट ते याद करायचं. आणि लास्टचं जे 3 आहे, आपल्याला कोणाला आपण वाईज मॅन म्हणतो, कोणाला आपण म्हणतो की त्याचा ब्रेन इव्हॉल्व झालाय, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. बस, मानवाची उत्क्रांती हे कळलं सगळ्यांना? येस मॅम. हो मॅम. मॅम. येस मॅम. तर तुम्हाला पाहिजे तर ह्याचे स्क्रीनशॉट करून घ्या स्लाइडचं, तुम्हाला रिवाइज करण्यासाठी सोपं पडेल. आणि आपल्या हे टॉपिक म्हणजे हे चॅप्टर कव्हर झालेलं आहे, संपलेलं आहे आज. तर तुम्ही याच्या चॅप्टरचा प्रिपरेशन चालू करू शकता आणि काही डाऊट असेल तर मला विचारू शकता नेक्स्ट क्लासमध्ये. चालेल सगळ्यांना? मॅम. तर हे चॅप्टर मध्ये सध्या वेटेज म्हणजे जे जास्त मार्काचा क्वेश्चन पडू शकतो तो आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, हे डीएनएचा. हे तुम्ही सगळ्यांना खूप सुंदर कळलं आहे. आणि सेकंड आहे आपल्यामध्ये जे आपण एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन आहे, हे तुम्ही त्याचे नावे याद करून घ्या आणि त्याच्यामध्ये काही कसं कॅरेक्टर्स आहे त्याच्यामध्ये हे पाठ करून घ्या. डार्विन आणि लेमार्क पासून तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो, हे थोडा म्हणजे आफ्टर डीएनए आरएनए ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन, हे थोडं इम्पॉर्टंट आहे, डार्विन आणि लेमार्क. आणि ह्याच्या ह्युमन्स मानवाची उत्क्रांतीमध्ये तुम्ही फक्त नाव याद करून घ्या आणि कुठला वर्ष होता आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस होत ते. सगळ्यांना कळलं? हो मॅम. येस मॅम. हो मॅम. तर Yes, ma'am. नेक्स्ट क्लासमध्ये तुमच्या रिव्हिजन, तुमचं पाठांतर होणार तुमच्या नेक्स्ट क्लासमध्ये. मी प्रश्न विचारणार म्हणून तुमचं किती प्रिपरेशन झालंय मी हे याच्यावर बघणार. सना बोलते. थँक्यू मॅम.
तर तुम्ही मला आता प्रॉमिस करणार की नाही तुम्ही पाठ करून येणार नेक्स्ट क्लासमध्ये? हो मॅम. त्याला विजयनी प्रॉमिस केलाय, अश्विनीनी प्रॉमिस